ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण. थिंग्स फॉल बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. थिंग्स फॉल बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू पडतात. ग्रेज, ग्रेज, गवत खाणे, चरणे. हॉर्सेस ग्रेज ऑन ग्रास फील्ड्स. हॉर्सेस ग्रेज ऑन ग्रास फील्ड्स. घोडे गवताच्या शेतात चरतात. ग्रीस, ग्रीस, ओंगण किंवा वंगण, ग्रीस. देर इज ग्रीस इन द टूल्स. देर इज ग्रीस इन द टूल्स. साधनांमध्ये वंगण आहे. ग्रेट, ग्रेट, मोठा, खूप छान, मस्त. आय हॅव ग्रेट सिंपथी फॉर यू. आय हॅव ग्रेट सिंपथी फॉर यू. मला तुमच्याबद्दल खूप सहानुभूती आहे. ग्रीड, ग्रीड, लोभ, हाव. देर इज ग्रीड इन हर आईज. देर इज ग्रीड इन हर आईज. तिच्या डोळ्यात लोभ आहे. ग्रीन, ग्रीन, हिरवा, हरित. The leaves are green in winter. The leaves are green in winter. हिवाळ्यात पाने हिरवी असतात. ग्रीनरी, ग्रीनरी, हिरवळ. The valley is full of greenery. The valley is full of greenery. दरी हिरवळीने भरलेली आहे. ग्रीट, ग्रीट, अभिवादन करणे, स्वागत करणे. म्हणजे एखादी व्यक्ती भेटल्यावर तिचे स्वागत करणे, एखाद्याला हॅलो किंवा नमस्कार म्हणणे मीन्स अभिवादन करणे. ग्रीट. दे ग्रीटेड इच अदर. दे ग्रीटेड इच अदर. त्यांनी एकमेकांना अभिवादन केले. ग्रनेड, ग्रनेड, बॉम्ब, हात बॉम्ब. म्हणजे बंदुकीतून झाडायचा किंवा हाताने फेकून उडवायचा बॉम्ब. हात बॉम्ब मीन्स ग्रनेड. ही हॅज अ ग्रेनेड इन हिज हँड. ही हॅज अ ग्रेनेड इन हिज हँड. त्याच्या हातात ग्रेनेड आहे. ग्रे, ग्रे, करडा, राखाडी. देज आर ग्रे कलर स्टोन्स. देज आर ग्रे कलर स्टोन्स. हे राखाडी रंगाचे दगड आहेत. ग्रीफ, ग्रीफ, मोठे दुःख, शोक, व्यथा. शी एक्सप्रेस्ड हर ग्रीफ. शी एक्सप्रेस्ड हर ग्रीफ. तिने तिची व्यथा मांडली. ग्रीवन्स, ग्रीवन्स, तक्रार, गाऱ्हाणे. ग्रीवन्स मीन्स तक्रार, गाऱ्हाणे. ही हॅज अ ग्रीवन्स अगेन्स्ट हर. ही हॅज अ ग्रीवन्स अगेन्स्ट हर. त्याची तिच्याबद्दल तक्रार आहे. ग्रीम, ग्रीम, दुःखद, वाईट. म्हणजे एखादी परिस्थिती, वार्ता वगैरेच्या संदर्भात ग्रीम हा वर्ड यूज केला जातो. दुःखद, काळजी करण्यासारखी किंवा चिंताजनक किंवा दिसायला वाईट, भयानक, विक्राळ, उदासवाणा मीन्स ग्रीम. द न्यूज इज ग्रीम, आय एम अफ्रेड. द न्यूज इज ग्रीम, आय एम अफ्रेड. बातमी दुःखद आहे, मला भीती वाटते. ग्राइंड, ग्राइंड, ग्राइंड मीन्स दळणे, पीठ करणे, भरडणे किंवा बारीक करणे. अ पेसल इज यूज टू ग्राइंड स्पाइसेस. अ पेसल इज यूज टू ग्राइंड स्पाइसेस. मसाले बारीक करण्यासाठी खलबत्ता वापरतात. ग्रीप, ग्रीप, घट्ट पकड किंवा घट्ट पकडणे. म्हणजे एखाद्याला किंवा एखादी गोष्ट घट्ट, गच्च पकडून ठेवणे किंवा धरून ठेवणे किंवा एखाद्या व्यक्तीवरील किंवा गोष्टीवरील घट्ट पकड मीन्स ग्रीप. ही हॅज अ स्ट्रॉंग ग्रीप ऑन द बॉल. ही हॅज अ स्ट्रॉंग ग्रीप ऑन द बॉल. त्याची चेंडूवर मजबूत पकड आहे. ग्रोन, ग्रोन, वेदनेने विव्हळणे किंवा कणणे. म्हणजे वेदनेने विव्हळणे किंवा एखाद्या गोष्टीबाबत नापसंती दाखवण्यासाठी कुंतणे, कणणे मीन्स ग्रोन. शी इज ग्रोनिंग इन पेन. शी इज ग्रोनिंग इन पेन. ती वेदनेने कणत आहे. ग्रोसर, ग्रोसर, वाणी. म्हणजे घरगुती वापरासाठी अन्नपदार्थ किंवा इतर वस्तू विकण्याचे दुकान चालविणारा माणूस. दुकानदार मीन्स ग्रोसर. ही इज अ ग्रोसर. तो किराणा व्यापारी आहे किंवा तो किराणा वाणी आहे. ग्रोसर मीन्स वाणी. ग्रूम, ग्रूम, मोत्तद्दार, वर किंवा नवरदेव. ग्रूम मीन्स मोत्तद्दार,
वर नवरदेव. म्हणजे मोत्तद्दार म्हणजे काय, तर घोड्यांना धुणे, त्यांना ब्रशनी घासणे वगैरे कामे करून त्यांची देखभाल करणारा माणूस, त्याला सुद्धा ग्रूम बोलतात. आणि ग्रूम मीन्स वर नवरदेव. The groom is wearing a red turban. The groom is wearing a red turban. Turban means फेटा. वराने लाल फेटा घातला आहे. ग्राउंड. ग्राउंड means भूभाग, जमीन किंवा मैदान. The ball is on the ground. The ball is on the ground. चेंडू मैदानावर आहे. ग्रुप. ग्रुप means गट किंवा गट करणे. A group of employees is working. A group of employees is working. कर्मचाऱ्यांचा गट काम करत आहे. ग्रोव. ग्रोव means राई, उपवन, वाटिका. म्हणजे विशेषतः एकाच प्रकारच्या झाडांचा एक छोटा गट. राई, उपवन किंवा वाटिका means grove. This is a small apple grove. This is a small apple grove. हे एक लहान सफरचंद ग्रो आहे किंवा हे एक लहान सफरचंदाचं उपवन आहे. ग्रो. ग्रो वाढणे, वाढवणे किंवा उगवणे. म्हणजे आकाराने किंवा संख्येने वाढणे, फुगणे, मोठे होणे, मोठ्या माणसात वगैरे विकसित होणे. वाढणे मीन्स ग्रो. प्लांट्स ग्रो फ्रॉम सनलाइट. प्लांट्स ग्रो फ्रॉम सनलाइट. सूर्यप्रकाशापासून वनस्पती वाढतात. ग्रोल. ग्रोल गुरगुरणे. जी कुत्रा आणि इतर प्राणी यांच्या संदर्भात ग्रोल हा वर्ड वापरला जातो. राग दाखवण्यासाठी किंवा धोक्याची सूचना देण्यासाठी घशातून खोल आवाज काढणे. गुरगुरणे मीन्स ग्रोल. द डॉग बिगॅन टू ग्रोल. द डॉग बिगॅन टू ग्रोल. कुत्रा गुरगुरायला लागला. ग्रोथ. ग्रोथ वाढ, विस्तार. रीडिंग हेल्प्स इन ब्रेन ग्रोथ. रीडिंग हेल्प्स इन ब्रेन ग्रोथ. वाचनामुळे मेंदूची वाढ होण्यास मदत होते. ग्रंबल. ग्रंबल कुरकुर करणे किंवा तक्रार करणे. म्हणजे चिडखोरपणे तक्रार करणे, एखादी गोष्ट आवडत नाही असे पुन्हा पुन्हा सांगणे, कुरकुर करणे, कुरबुर करणे मीन्स ग्रंबल. शी हॅज नथिंग टू ग्रंबल अबाउट. शी हॅज नथिंग टू ग्रंबल अबाउट. तिच्याकडे कुरकुर करण्यासारखे काही नाही. गॅरंटी. गॅरंटी खात्री, हमी किंवा खात्री देणे, हमी देणे. म्हणजे एखादी गोष्ट करण्याचे पक्के वचन किंवा एखादी गोष्ट घडेल याचे आश्वासन देणे, खात्री किंवा हमी देणे. द कंपनी गेव हिम अ गॅरंटी. द कंपनी गेव हिम अ गॅरंटी. कंपनीने त्याला हमी दिली. गार्ड. गार्ड रक्षक, शिपाई, रखवालदार, पहारेकरी किंवा रक्षण करणे. जे लोकांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे संरक्षण करणारा किंवा कैदी पळून जाणार नाहीत याची काळजी घेणारा माणूस. रक्षक, शिपाई किंवा रखवालदार मीन्स गार्ड. ही इज अ गार्ड. तो रक्षक आहे. गेस. गेस अंदाज करणे किंवा अंदाज. शी स्टार्टेड गेसिंग. शी स्टार्टेड गेसिंग. ती अंदाज लावू लागली. गेस्ट. गेस्ट पाहुणा किंवा अतिथी. दे वेलकम्ड द गेस्ट. दे वेलकम्ड द गेस्ट. त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गायडन्स. गायडन्स मार्गदर्शन. दे आस्क्ड फॉर गायडन्स. दे आस्क्ड फॉर गायडन्स. त्यांनी मार्गदर्शन मागितले. गाईड. गाईड मार्गदर्शक, दिशा दाखवणे किंवा मार्गदर्शन करणे. हिज फादर विल गाईड हिम. हिज फादर विल गाईड हिम. त्याचे वडील त्याला मार्गदर्शन करतील. गिल्ट. गिल्ट मीन्स अपराधीपणा, दोषीपणा. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट वाईट केली त्याच्या जाणीवेने तुमच्या मनात निर्माण होणारी अपराधीपणाची भावना, पाप भावना, खंत वाटणे मीन्स गिल्ट. ही फेल्ट द गिल्ट. ही फेल्ट द गिल्ट. त्याला अपराधीपणाची जाणीव झाली. गिल्टी. गिल्टी दोषी, अपराधी. म्हणजे कायदा मोडलेला, गुन्हेगार, अपराधी किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीबाबत जबाबदार. दोषी मीन्स गिल्टी. द जज अनाउन्स्ड हिम गिल्टी. द जज अनाउन्स्ड हिम गिल्टी. न्यायाधीशांनी त्याला दोषी घोषित केले. गिटार. गिटार मीन्स गिटार.
शी इज प्लेइंग अ गिटार. शी इज प्लेइंग अ गिटार. ती गिटार वाजवत आहे. गल्प. गल्प. गिळणे, घटाघटा पिणे म्हणजे अन्नाचा मोठा घास किंवा पेयाचा मोठा घोट घाईघाईने घेणे, गिळणे, घटाघटा पिणे किंवा ढोसणे मीन्स गल्प. शी ड्रँक इट इन वन गल्प. शी ड्रँक इट इन वन गल्प. तिने एका घोटात प्यायले. गम. गम. गम मीन्स हिरडी किंवा डिंक. गम मीन्स हिरडी किंवा डिंक. He is applying gum on wood. He is applying gum on wood. तो लाकडावर डिंक लावतोय. गन. गन. बंदूक. He is firing a gun. He is firing a gun. तो बंदुकीतून गोळीबार करत आहे. गट. गट मीन्स गटार. This is the gutter. This is the gutter. हे गटार आहे. जिम. जिम. व्यायामशाळा. He exercises with gym equipments. He exercises with gym equipments. तो जिमच्या उपकरणांसह व्यायाम करतो. गायनकॉलॉजी. गायनकॉलॉजी मीन्स स्त्रीरोग विज्ञान म्हणजे स्त्रियांना होणारे आजार, त्यांचे वैद्यकीय प्रश्न यांचा अभ्यास व त्यावरील उपाय मीन्स स्त्रीरोग चिकित्साशास्त्र किंवा स्त्रीरोग विज्ञान मीन्स गायनकॉलॉजी. गायनकॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ मेडिसिन. गायनकॉलॉजी इज ब्रांच ऑफ मेडिसिन. स्त्रीरोग विज्ञान ही वैद्यक शास्त्राची शाखा आहे.